देव आणि दानवांचं युद्ध झालं, त्याच्यात देवांना विजय मिळाला आणि एके दिवशी स्वर्गामध्ये वायू, अग्नी आणि इंद्र हे तिघेजण हा विजय आपल्याला कुणामुळे मिळाला आणि कसा मिळाला याची चर्चा करत बसले होते. तिघही हे सांगत होते की माझ्यामुळे विजय, माझ्यामुळे विजय. तेवढ्यात तिथे एक दिव्य असं तत्व प्रकट झालं, तेजपुंज असं तत्व प्रकट झालं. त्या तिघांनाही कळलं की हे स्वर्गातलं नाही आहे. इंद्राने पहिल्यांदा त्या वायूला सांगितलं, जा रे जरा बघ कोण आहे, नवीन दिसतो, चौकशी करून ये. वायू गेला आणि वायूने त्याला विचारलं, कोण आहात आपण, इथे कसे काय आलात? तेव्हा त्यांनी सांगितलं, मी कोण आहे हा नंतरचा प्रश्न आहे, तुम्ही कोण? मला विचारायला आला तुम्ही कोण? त्याने सांगितलं, मला ओळखलं नाही, मी वायू. असं काय करता आपण? म्हटलं, वायूला तुम्ही असं कसं विचारू शकता की तुम्ही काय करता? माझं अलौकिक सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे? वायूने सांगितलं, मी मनात आणेन तर सगळं ब्रह्मांड वाऱ्याने फिरवून टाकेन. त्या दिव्य पुरुषाने तिथली एक गवताची काडी, वाळलेलं गवताची काडी उपटली, त्याच्या समोर ठेवली आणि वायूला सांगितलं, एवढी उडवून दाखवता? तो म्हणाला, अहो मी तुम्हाला असं सांगतोय की सगळं ब्रह्मांड मी उडवू शकतो आणि तुम्ही गवताचं पातं उडवायला सांगता. उडवून तरी बघा, प्रयत्न तरी करा. वायूने अथक प्रयत्न केले, गवताचं पातं जागेवरचं हल्लं नाही. खजील होऊन वायू जेव्हा परत आला तेव्हा इंद्राने अग्नीला सांगितलं, अग्नीचीही तीच गती झाली. आणि दोघेही जेव्हा अपमानित आणि सामर्थ्यहीनता प्रदर्शित करून परत आले, त्यावेळेला इंद्र स्वतः गेला आणि इंद्राने हात जोडून नम्रतेने त्यांना विचारलं, कोण आहात आपण? तुम्ही ठेवलेलं गवताचं एक पातं आमचा वायू हलवू शकत नाही, आमचा अग्नी जाळू शकत नाही, आपण कोण आहात? त्यावेळेला त्या परमात्म्याने सांगितलं, मी परब्रह्म आहे आणि या वायूला, अग्नीला आणि इंद्रा तुलाही ताकद देणारा मी आहे. तुम्ही नाही चर्चा करायची कुणामुळे विजय झाला. भयात अग्निस्तपती भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमहा. उपनिषद बोलतं.